त्याशिवाय सामना सुरू झाला नाही. पण थोडा वेळ थांबवायचा आहे. यवतमाळ संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलेला नाहीये. सामना सुरू करा. पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करा. दुसरा चेंडू फळीच्या आतली बाजूचा कडा लागतोय. चेंडू जातोय चौकार. सीमा रेषा पार 4 धावा. थँक्यू डीजे. धावा संख्या जर बघितली तर 5 धावांवर जाऊन पोहोचते. पहिला चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू होता. दोन्ही बलाढ्य संघात मैदानावरती असतील. फिरोज आणि शुभम दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल आहेत. सूरज पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 5 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आता मात्र मोठा फटका. चेंडू हवेमध्ये असेल. बघूया आता. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आपण बघता आहात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 ॲग्रो प्रीमियर लीग उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना रंगतोय. मैदानामध्ये यारा लेजंड ज्युनियर संघ यवतमाळ आणि अकोला स्ट्रायकर्स संघामध्ये काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. फिरोजच्या फळीमधून येतोय षटकार. धावा संख्या 11 धावा. आता मात्र तेवढ्याच चांगल्या प्रकारचा हा चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 12 धावांवर जाऊन पोहोचते. पहिला षटक आहे. सूरज मात्र थोडस महागडा षटक पाहायला मिळतंय. 11 धावा. 12 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. फिरो थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 12 धावांवरती पहिला हादरा. पहिला झटका लागतोय यवतमाळ यारा लेजंड ज्युनियर संघाला. काय चेंडू होता. पडल्यानंतर काय
परिवर्तन होतं त्या चेंडूमध्ये. बॅटची कळा घेत चेंडू हवेमध्ये आणि पहिला गडी बाद होतोय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेतात. पुन्हा एकदा इन ऍक्शन दिसतील आपल्याला. संदीप, नवीन फलंदाज असतील संदीप जाधव, जगदीश जाधव असतील, माफी असावी. जगदीश जाधव आहेत उर्फ जे जे मैदानावरती येतील. आणि आता मात्र डावखुरे फलंदाज शुभम पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. धाव संख्या स्थिर 12 धावांवरती पहिलं षटक आहे. आपण बघता आहात T10 ॲग्रो प्रीमियर लीग. थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतंय आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये. आता मात्र थोडासा खराब चेंडू, खराब दिशेपासून भटकताय सूरज. एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 13 धावांवर जाऊन पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये यवतमाळ संघ. तर थोडंसं महागडा षटक पाहायला मिळतं. पहिलं पॉवर प्लेचा षटक असणार आहे. एक गडी मात्र या षटकामध्ये टिपला तो सूरजने. आता मात्र बघूयात कशा प्रकारची चेंडू पाहायला मिळेल. एक बॅटची कडा घेत चेंडू जातो आहे एसटीच्या पाठीमागे. एक थोडासा भाग्याची साथ म्हणावी लागेल. एसटीच्या जवळून गेलाय चेंडू. एक धाव वर्जित केल्या जात आहे. धावसंख्या 14 धावांवरती. पहिला गडी बाद झालाय तो यवतमाळ संघाचा. आता मात्र जगदीश जाधव एक संघाचे अष्टपैलू खेळाडू, एक अष्टपैलू फलंदाज मैदानावरती दाखल आहेत. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल आणि ऑन स्ट्राईक आता मात्र असतील जगदीश जाधव. खेळून काढलाय चेंडू. पॉइंटच्या रिजन मध्ये एक धाव मिळते आहे. षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा. एक ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईप. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट.
पुन्हा एक खराब चेंडू म्हणावा लागेल, दिशेपासून भटकतायत चेतन देशमुख. पुन्हा निर्धाव चेंडू, पुन्हा एक अतिरिक्त धाव येते आहे. धावसंख्या 22 धावा. षटक आहे षटकाच्या खेळामध्ये. धावसंख्या जर बघितली तर 22 धावांवरती जाऊन पोहोचते आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मात्र एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षण त्या तेवढ्या चांगल्या प्रकारचं होत आहे मैदानावरती. 2 धावा अर्जित करतायत आणि आवश्यकता सुद्धा असते जर बघितलं तर. धावसंख्या 24 धावा. पुन्हा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये असेल आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावसंख्या 30 धावांवर जाऊन पोहोचते. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. अंकुश धाडसे, सचिन वसू, पराग खोपडे मॅचचा आनंद घेताना या. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, आता मात्र खरावा. दिशा भटकतायत चेतन देशमुख. पुन्हा एक अतिरिक्त धाव येते वाईटच्या स्वरूपामध्ये. मैदानावरती या उपांत्यपूर्व फेरीचे सामने आपण बघता आहात. हा पहिला सामना. पराग खोपडे, सचिन वसू, अंकुश धाडसे आनंद घेतायत या सामन्याचा. जर धावसंख्या 31 धावा. 2 षटक समाप्त होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स. जर जगदीश जाधव फलंदाज ऑन स्ट्राईक 3 चेंडू मध्ये 3 षटकार जर लगावलेत सचिन वसू आणि अंकुश धाडसे यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. 3 चेंडू आणि 3 षटकार लगावे लागतील. सचिन वसू आणि अंकुश धाडसे यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेला आहे. 3 चेंडू आणि 3 षटकार. तिसरं षटक घेऊन येतील. बघायचं आहे कोण असतील गोलंदाजी मार्कवर. जितेंद्र राठी असतील गोलंदाजी मार्कवर सज्ज. आणि आता मात्र जगदीश जाधव ऑन स्ट्राईक. एक हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव अर्जित करतायत जगदीश जाधव. धावसंख्या 1 धावेनिशी जाऊन पोहोचते 33 धावांवरती. 32 धावांवरती. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. आता मात्र मोठा फटका खेळला जातोय. सरळ जातोय चेंडू सीमारेषा पार. प्रयत्न पुरे होतात या ठिकाणी. थँक्यू डीजे. थँक्यू.
थँक्यू डीजे. जर आता मात्र या दोन चेंडूंवरती 2 षटकार लगावले तर सचिन वसू आणि अंकुश धाडसे यांच्याकडून 1100 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. शुभम यांच्यासाठी 2 चेंडू 2 षटकार लगवायचे आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल आणि आता मात्र बघायचं आहे शुभम बाद होताना. डीजे 38 धावांवरती लागतोय. दुसरा हादरा. पराग खोपडे, सचिन वसू आणि अंकुश धाडसे यांच्याकडून जर ऑन हॅट्रिक गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 1100 रुपयांचं पारितोषिक. सचिन वसू, पराग खोपडे आणि अंकुश धाडसे यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक ऑन हॅट्रिक गोलंदाजासाठी. जगदीश जाधव असतील आता मात्र ऑन स्ट्राइक. हलक्या हाताने खेळून काढला, कव्हरच्या रिजनवर बघूया धाव बांधण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. एक धाव दोन्ही फलंदाज. एका धावेनिशी धावसंख्या 39 धावा, 2 गडी बाद. याला लेजंड ज्युनियर संघ. आता मात्र ऑन स्ट्राइक असतील नवीन फलंदाज मैदानावरती. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आता चेंडू हवेमध्ये असेल. पहिला चेंडू आणि झेल सुटताना. किती महागडा ठरेल हा झेल म्हणण्यास हरकत नाही, कारण मोठी संधी, मोठा मासा गळाला लागणार होता. आर के ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडू पासून मोठे फटकेबाजी करण्यास सुरुवात केली होती, त्यांचाच झेल सुटतोय मैदानावरती. आर के यांना मिळते संधी. बुलढाणा टीम संभा, टीम जालना, टीम बुलढाणा. आता मात्र चेंडू हवेमध्ये आणि आता मात्र झेल. जगदीश जाधव बाद होत. संभाजी मय्यर साहेब जिथे असतील त्यांनी इकडे डायसकडे यावे. मय्यर साहेब, संभाजी. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. बाद यवतमाळ संघाचे. ग्राउंडवर धानल्या बंद करा रे बाबा. हो, तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही खुकार आहे. हा, हॅलो सांबा, शांत.
आवाज कमी करा. तुमच्यापेक्षा आम्ही खुकार आहो. वर झाले म्हणून काय खराब झालो का? ए बाबा शांत बसा. जालना बुलढाणा शांत बसा. शेवटचा कॉल आहे. हलक्या हाताने खेळून काढला. बघूया आता धावबाद प्रयत्न होत होता परंतु फेकी त्या स्वरूपाची झाली नाही. निर्धाव चेंडू येतो आहे. चौथं षटक बघूया आता. सूरज पुन्हा एकदा आपल्या कोटातलं दुसरं षटक संघासाठी चौथं षटक घेऊन आले आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कोट सज्ज असतील सूरज. हा एक आपला घरगुती कार्यक्रम असल्यासारखा इव्हेंट एक हलक्या हाताने समोरच्या दिशेने बघूया आता. एक धाव मिळते आहे. धावा संख्या 14 पथावरती आहे. धाव 41 धावा. चौथं षटक सूरज पुन्हा एकदा घेऊन आले आहेत. चौथं षटक. पहिलं षटक महागडं ठरलं होतं. आता मात्र परिवर्तन करताना गोलंदाजीमध्ये सूरज. मोठा फटका. चेंडू जातो सीमा रेषा पार बाहेर. षटकार. कृपया विनंती असेल की पेंडॉल मध्ये पाणी घेऊन यायचं आहे. का 3 विकेट पडल्यास काय सांगू मग. जर गोलंदाजांनी 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले तर निलेश चांदूरकर यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक. 3 चेंडू आणि 3 गडी बाद करावे लागतील गोलंदाजांना. निलेश चांदूरकर 2100 रुपयांचं पारितोषिक. काय षटकार लगावतायत राजू. चेंडू गेला डायरेक्ट मैदानाच्या बाहेर. एक अतिशय चांगला पुन्हा एकदा चेंडू जातो आहे चौकार सीमा रेषा पार. धावा संख्या 4 धावेनेशी जाऊन पोहोचते. 51 धावा. 14 षटक प्रगती पथावर. महागडं षटक ठरत आहे सूरज यांचं. पुन्हा मोठा मारण्याचा प्रयत्न. आता मात्र परिवर्तन होतं चेंडू मध्ये. चेंडू फळीवर आला नाही. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर विचार केला तर मोठे फटकेबाजी करण्यासाठी कौशल्य लागतं. तेच कौशल्य आता मात्र राजू उर्फ RK यांच्या फळीमध्ये आपल्याला दिसत आहे. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला टाक्याला हा टाकला चेंडू अतिशय हलक्या हाताने खेळून काढला समोरच्या दिशेने. 1 धाव मिळती आहे. आवाज वाढव रे गाण्याचा. आवाज वाढव डीजे.
ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे. धावा संख्या 53 3 वेळाच्या मोबाईल. डायमंडचे कॅप्टन बाहेर व्हा. आता मात्र मोठा फटका चेंडू हो चेंडू जातो आहे सीमारेषा पार षटकार. तू जानू मानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे और सामे सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे और सामे तेरे पीछे पीछे चलो जैसे तेरे पीछे पीछे चलो जैसे पे चलो सामे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के. मात्र पुन्हा मोठा होता चेंडू हवेमध्ये आणि बाद व्हावं लागतं. तेरी नजर ले जाएंगे प्रेम नगर सामे ऐसा में अरे सामे आजा सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे परम सामे सनम सामे. डीजे षटकार आणि चौकार लागल्यानंतरच मॅच आहे. धावा संख्या 59 धावांवरती लागतोय चौथा झटका यवतमाळ संघाला. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील आर के. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील शोएब खान. पुन्हा मोठा फटका पुन्हा चेंडू जात सीमारेषा पार षटकार. घुटने पे लेके पिया धावा संख्या या 4 धावेची जाऊन पोहोचते 65 धावांवरती. लगातार 3 षटकार लगवले. थँक्यू डीजे. अजून एक षटकार लगावल्यास पुन्हा मोठा फटका 3 चेंडू 3 षटकार 2100 रुपयाचा पारितोषिक. तीन चेंडू आणि 3 षटकार लगावतात आर के.
ते 2100 रुपये म्हटलं. बर ठीक आहे. हा हा प्रदीप चांगोले का? परीक्षित चांगोले ना. जर फलंदाजाने 3 चेंडू 3 षटकार लगावले तर परीक्षित चांगोले यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक. आता जर 3 चेंडू आणि 3 षटकार लगावलेत जाऊन पोहोचते 5 षटकार 78 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. सांगा स्कोर. 78 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये यारा लेजेंड ज्युनियर संघ 78 धावा. स्कोर झालाय 78 रन लॉस ऑफ 4 विकेट्स. यारा लेजेंड ज्युनियर आवाज वाढा थोडा आवाज. 78 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. यारा लेजेंड ज्युनियर यवतमाळ टीम. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस. नॉट आउट येतो आहे आणि बघितलं तर इनफॉर्म फलंदाज आहे RK. अपील मध्ये 11 चेंडू 32 धावांवरती खेळतायत. खूप असं यार समावेश असेल जल्लोष 5 होता. षटकारांचा. हा उत्तम
आहेत आर के यांनी, त्यात 5 षटकारांचा समावेश असेल. काय फलंदाजी बघायला मिळाली, मात्र आता परतावा लागलाय, कौतुक करावा लागलाय गोलंदाजीमध्ये सुद्धा. निश्वरा आहेत नवीन फलंदाज. व संख्या 86 धावा, 7वं षटक मात्र प्रगतीपथावरती आहेत. काय फटकेबाजी पाहायला मिळाली पहिल्या या 6 षटकांमध्ये आर केच्या फडीमधून. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता लखन यांच्या माध्यमातून, परंतु चेंडू फळीवर आला नाही. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. अरे डीजे वाले साऊंड वाजवा, साऊंड गाणं बंद करा, गाणं बंद करा. కోకా పడితే కొరకొరమంటూ చూస్తారు, పుట్టి పుట్టి కౌనే వేస్తే పట్టి పట్టి చూస్తారు. ఒక కాదు కౌను కాదు, పట్టులోన ఏముంది, మీ కళ్ళల్లోనే అంతా ఉంది, మీ మగ పుట్టే అంటావా అంటావా. धावा संख्या 86 धावा लागतोय हा यवतमाळ संघाला. 6वा झटका. 86 धावा, संख्या 86 लागलाय तो 6वा झटका यवतमाळ संघाला. 6 गडी बाद. आता मात्र खराब चेंडू होता, वाईट स्वरूपाचा चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या ठिकाणी आपल्याला. मात्र या ठिकाणी 3 धावा अर्जित करतायत दोन्ही फलंदाज आणि एक बघूयात. वाईड चेंडू, 4 धावा. कृपया फलंदाजाचं नाव सांगायचं. फलंदाजाचं नाव, बॅट्समन नेम निलेश असतील, निलेश राठोड आहेत नवीन फलंदाज. धावा संख्या 90 धावा, 90 धावा.
एक अतिरिक्त धाव वाईट स्वरूपाचा चेंडू दिशा ही ना गोलंदाजी होते आहे राजू यांच्या माध्यमातून माफी शोएब खान एक अतिशय कौशल्यशाली गोलंदाज आता मात्र दिशाहीन गोलंदाजी करतायत पुन्हा मोठा फटका चेंडू हवेमध्ये जायला चेंडू सीमारेषेकडे जातोय क्षेत्ररक्षक धाव करतायत परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला अतिशय शेवटपर्यंत चेंडू पर्यंत धाव केली क्षेत्ररक्षकाने आणि ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRA चे ह्युमी डायमंड. 6 गडी बाद यारा लेजेंड ज्युनियर यवतमाळ संघ जितेंद्र असतील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी मागच्या षटकामध्ये केली होती. आता मात्र निश्वर असतील ऑन स्ट्राईक ज्यांच्यामध्ये ते कौशल्य आहे अतिशय विस्फोटक फलंदाज मॅन ऑफ द सिरीज राहिले आहेत निश्वर नागपूरमध्ये. ईश्वर पुन्हा एकदा सज्ज असतील फलंदाजीसाठी. एक पाहायला मिळतोय चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. मात्र 2 धावा अर्जित करताय दोन्ही फलंदाज. धावसंख्या 99 धावा 99 रन्स लॉस ऑफ 6 विकेट यारा लेजंड ज्युनियर संघ. फलंदाजी पाहायला मिळते 8वं षटक आहे. धावसंख्या 99 धावा एक आदर्श धावसंख्येकडे वाटचाल करतोय यवतमाळ संघ. आता मात्र अतिशय हा चेंडू होता खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने हाल करताना निश्वर यांनी. धावसंख्या 100 धावा यवतमाळ संघाची धावसंख्या 100 धावा 6 गडी. एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव धावसंख्या 1-0-1. 8वं षटक आहे प्रगतीपथावर. जितेंद्र राठी पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा त्याच गतीचा हा चेंडू होता त्याच चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला. एक धाव मात्र पुन्हा अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. एका धावेची धावसंख्या 1-0-2. 102 धावा 6 गडी बाद यारा ज्युनियर संघ. आपण बघता आहात ॲग्रो प्रीमियर लीग. मोठा फटका चेंडू हवेमध्ये कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला.
या 6 धावेनेशी धावसंख्या 108 धावा. पंचाने लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. चला लवकर अतिरिक्त खेळाडू. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. चार धावा. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये यारा लेजंड ज्युनियर संघ काय फलंदाजी करतोय निश्वर. टीम बुलढाणा, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सरळ मैदानाच्या बाहेर व्हावे. इथनं या प्रिमायसेसच्या बाहेर. चला मॅच वर कॉन्सन्ट्रेट करा. चला पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता मात्र झाला होता, परंतु चेंडू फळीवर येत नाही. एक धाव दुसऱ्या धावेचा चोरण्याचा प्रयत्न होतोय, परंतु नकार देतायत. एका धावेवर संतुष्ट राहावं लागतंय. बोल शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय शिवाजी. बहुत बढ़िया गेंद, गेंदबाजी करते हुए ट्राई कर. 8 ओवर के गेंदों के बाद स्कोर पहुंचता हुआ 122 रन 6 विकेट के नुकसान पर. बहुत बढ़िया गेंद यॉर्कर लेन पर थी. 9 ओवर के 122. ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक नऊ GRA चे समाप्ती ह्युमी डायमंड हे किमान नॅनो 122 टेक्नॉलॉजीने रन. बनवलेले उत्पादक आहे.
ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे ह्युमी डायमंड. ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRAचे ह्युमी डायमंड. चांदूरकर साहेब मॅच मध्ये तर कॅच सोडतातच सोडतात, मॅचच्या बाहेर पण सोडतात. फक्त गड्डे आणि गड्डे. आपण काढले असते तर आपण क्वालिफाय केलं असता. आपल्यापाशी यवतमाळ सारखी बॅटिंग नाही ना. बहुत बढ़िया शॉट. डीजे को 140 रन. 6 विकेट के नुकसान पर यवतमाळ का ध्यान होगा. यहाँ से दोनों टीम के लिए जा सकता है. बस 150 का स्कोर देख रही है यवतमाळ यहाँ से. बाकी बहुत बढ़िया गेंद. हेलो 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 माइक चेक ओनली माइक चेक. एक 140 पे 7 वाइड. बहुत हम कम है जानी यार की है यारी निभानी. मिले मिले निलेश कान्हेकर यांना 51 रुपये बक्षीस. आखरी गेंद.
विकेट का इशारा अंपायर द्वारा। 10 ओवर के बाद 140 फिर 8 और ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे। एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते। अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते। फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते। भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस। बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस। ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते। ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट। भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट। मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट। ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट। ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे। हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात। शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते। भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव। स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स। ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे। ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते। पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते। अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते। भरघोस पिकांच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे ह्युमी डायमंड। ह्युमिक 98 म्हणजे फक्त GRA चे ह्युमी डायमंड। दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचक कक्षात येथील दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू पाठवा। यवतमाळ संघ आणि
सतीश सतीश वस्के असतील पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे कृपया. पराग. अकोला संघ अतिरिक्त खेळाडू अकोला. जयंत पाटील ऑन स्ट्राइक आणि पराग. शोएब खान. हॅलो सुवाला. म्युझिक स्टॉप. म्युझिक स्टॉप. बहुत बढ़िया गेंद यवतमाळ की टीम द्वारा कैच छोड़ दी पर विकेट कीपर द्वारा कैच छोड़ विकेट द्वारा रेंज मध्ये बस. रेंज मध्ये. इकडे इकडल्या खुर्चीवर. ऑफ साइड पर डाली हुई गेंद थी वह. बढ़िया गेंद यॉर्कर लेंथ रोक के रखा बैट्समैन को. 141 का टारगेट है. हर डॉट गेंद प्रेशर डालती है बल्लेबाज पर. यवतमाळ की बल्लेबाजी भी बहुत डीप है. बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं. बहुत बढ़िया गेंद इसे खेला है लेग साइड की तरफ. 1 रन के लिए डायरेक्ट ही. बहुत बढ़िया फील्डिंग. बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए यॉर्कर लेन गेंद ओवर पिच लॉन्ग ऑन की तरफ. सिंगल रन के लिए शॉट खेल दिए. 4 गेंदों के बाद स्कोर 2 रन बिना नुकसान के. बहुत बढ़िया गेंद लेग साइड की तरफ खेल दिए इसे. 141 का टारगेट है यवतमाळ को. अकोला स्ट्राइकर्स पे दबाव होगा. पहले 5 गेंदों पर सिर्फ 3 रन.
ये बहुत बढ़िया कवर ड्राइव रन आउट। एक ओवर के समाप्ति चंद्रन एक विकेट ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक सर का बहुत बढ़िया थ्रो यहाँ वहाँ पर करा। दोनों बैट्समैन के बीच मिस। हेलो और नए बैट्समैन का नेम चेतन यादव। नॉन स्ट्राइक पर के अभी चेतन यादव है और स्ट्राइक पे है राजा। बहुत फील्डिंग हेलो बॉलिंग मार्च पे तैयार। हेलो नहीं ना, और ये अच्छी तरह घुमा दिया उसे, ऑन साइड पे देखना है और ये कैच छूट गई है। थोड़ी तीनों फील्डर के बीच में मिसअंडरस्टैंडिंग हुई है, इसके वजह से कैच छूट गई है। फिर से बॉलिंग मार्च पे तैयार। बॉलर नेम शुभम राठौड़ बॉलिंग मार्च पे तैयार। लेफ्ट हैंडेड बॉलर, सॉरी राइट हैंड बॉलर, और ये घुमा दिया उसे ऑन साइड की दिशा में जब तक के फील्डिंग लिया। और अभी स्कोर हुआ है 5 रन। बॉलिंग मार्च पे तैयार बॉलर, और ये घुमाने की कोशिश की थी, ऑफ स्टंप पे बॉल थी लेकिन बहुत बढ़िया बॉल थी और ऊंची चुस्ती से विकेट कीपर ने फील्ड किया। अच्छी बॉलिंग का नजारा करते हुए यारा लीजेंड के बॉलर, बॉलिंग मार्च पे तैयार बॉलर, और ये काफी ऑफ स्टंप के बाहर बॉल थी और इस तरह फिर से वाइड बॉल और रन स्कोर बढ़ता हुआ 7 रन झाले रन, एक विकेट के नुकसान पे। फिर अच्छी बॉलिंग थी, ऑफ स्टंप के बाहर बॉल थी और फिर से वाइड का इजाफा अंपायर द्वारा, और इस प्रकार बढ़ती हुई रन संख्या 7 रन, एक विकेट के नुकसान पे। काफी अच्छी बॉलिंग कर रहे हैं शुभम, और घुमा दिया उसे मिड ऑन की दिशा में, देखना है क्या आउट।
काफी अच्छी बॉलिंग का मुजाहरा कर रहे हैं शुभम। और नए बैट्समैन आए हैं अनिरुद्ध जगताप। स्ट्राइक पर कौन है? स्ट्राइक पे है चेतन। मिडल के हेलो कैचर ने जगदीश यादव ने सेवन रन। स्ट्राइक पे है अभी जीतू राठी। अच्छा स्ट्राइक पे है अभी अनिरुद्ध जगताप। अभी ये हैट्रिक का चांस शुभम को। ओ अच्छी बॉल थी आफ्टर की दिया, अच्छा अपील, लेकिन अंपायर का कोई बहुत ही बढ़िया बॉलिंग करते हुए शुभम। इस प्रकार 3 विकेट के नुकसान कोला 7 रन। बढ़िया बॉलिंग का मुजाहरा करते हुए देखना है अभी। लक्ष्य तो बहुत बड़ा है अकोला के लिए। अगर इस ओवर में या फिर अगले रन निकालते हैं तो कुछ फाइटिंग टोटल का पीछा करते हुए कुछ ओवर की समाप्ति हुई थी और नए बॉलर आए हैं मस्के और उनका वैयक्तिक दूसरा ओवर। बहुत ही बढ़िया बॉलिंग का मुजाहरा करते हुए यारा क्रिकेट क्लब यवतमाल। बॉलिंग मार्च पे तैयार। बढ़िया बॉल थी और थोड़ा प्लेस कर दिया उन्होंने ऑफसाइड की दिशा में। 1 रन लेते हुए रन संख्या बढ़ती हुई 8 रन 3 विकेट के नुकसान पे। फिर से बॉलिंग मार्च पे तैयार शुभम मक्स के। अच्छी बॉल थी, थोड़ी लेग साइड की दिशा में थी और अंपायर का इशारा वाइट। फिर से अतिरिक्त रन संख्या बढ़ते हुए टीम का स्कोर हो गया 9 रन। बालाजी सॉरी बालाजी। फिर से अच्छी बॉल थी, बैट्समैन को समझ नहीं पाए ये बॉल को और 1 रन ले लिया। बढ़ती हुई रन संख्या 10 रन। थोड़ी स्लो बॉलिंग कर रहे हैं बालाजी। अच्छी बॉल थी, उठा दिया उसे। देखना है क्या 6 रन है और क्या छोड़ दिया वहां पे लॉन्ग ऑन के फील्डर ने और 1 रन। हेलो इसी बीच हमारे साथी कमेंटेटर अमोल शेटे के माइक में प्रॉब्लम। अच्छी गेंद थी, लॉन्ग ऑन की दिशा में खेलना चाहते थे, बल्ले और बैट का कुछ संपर्क नहीं हुआ गेंद पॉइंट की दिशा में।
विकेट कीपर ने फील्ड कर कर बॉलर के पास वापस की। इसी बीच बॉलर अपनी बॉलिंग मार्च पर। बालाजी वाह, अच्छी गेंद कट कर दिया था थर्ड की ओर पर। धुआंधार बल्लेबाज छोटा हाथी के नाम से जिनको आज प्रसिद्ध आरके, उसको फील्ड वापस कर दिया गेंद को। ओ, एक गेंद हवा में है, निश्वर नीचे है और एक बेहतरीन नजरों से नजरों को चुराए, कैसी है तेरी जो टूटों को झुकाए। रब जो पूछ रहा है उसको निहारे तू, और जो तेरी झलक करती शिवानी बातें करे जो। ॲग्रीटेक GRAचे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRAचे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे फक्त GRAचे फिक्स नाव. शुभम, क्या लगता है नीलेश, कहाँ तक मैच फंसा हुआ है? तिकडं काय चालू आहे? और विकेट पे विकेट जा रही है कोला स्ट्राइकर की। विकी काम नए बल्लेबाज। स्ट्राइक संभालेंगे हर्ष। ओ, अच्छी गेंद थी, घुमाकर मारना चाहते थे, लेकिन गुडलेन गेंद कह सकते अपन पैरों पे लगी, पैरों पर लगी और गेंद वही लुढ़क कर फील्ड कर कर वापस बॉलर के पास। बॉलर अपने बॉलिंग मार्च पर। इसी बीच हेलो 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 ओ, काफी अच्छी गेंद, बल्लेबाज समझ नहीं पाए, खेलना चाहते थे, बैट घुमाए, लेकिन गेंद विकेट कीपर के दस्ताने में। बढ़िया रन. मोल ठाकरे आहे नाही राजू राजू गेला राजू तो काल मारले सूरज काल छक्के मारले हाँ सूरज ठाकरे 5 छक्के मारले त्यांनी. काफी अच्छी फील्डिंग मंगेश लांडे द्वारा, रन लेना चाहते थे लेकिन मना कर दिया। नहीं 5 छक्के मारले 5 बॉलत नहीं.
शुक्रिया. कडकच आवाज आहे. 3.5 ओवर में 15 रन 5 विकेट के नुकसान पे. माझा आवाज वाढू. 16 रन 5 ओव्हरच्या 5 विकेटच्या नुकसान नंतर. बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद. ऑफ साइड की दिशा में डीप करती हुई गेंद मिस कर दिया बैट्समैन ने. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. ग्रीन रिव्हॉल्यूशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, भाजीपाला यांचा रंग, टवटवीतपणा व चव यामध्ये सुधारणा होते. अंकुरण्याची गती वाढवून उगवणं जलद आणि एकसारखं होण्यास मदत होते. आता मात्र चांगला चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न मात्र झाला होता, परंतु चेंडू फळीवर येत नाही. आता मात्र दबाव आहे. जर बघितलं तर 5 गडी बाद आहे अकोला स्ट्रायकर संघाचे. आधी जर विचार केला तर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण प्रत्येक खेळाडूंमध्ये बघितलं. आता मात्र पाण्या समान बाद होत आहेत प्रत्येक खेळाडू, प्रत्येक फलंदाज अकोला स्ट्रायकर संघाचे. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता मात्र झाला होता. निर्धाव चेंडू येतोय. दबाव, एक मानसिक दबाव असेल दोन्ही फलंदाजांवरती. धावसंख्या करायची आहे तुम्हाला 142 धावा. या आता मात्र खराब चेंडू होता. बघूया चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक धाव करतायत. चेंडू अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. 2 धावा मात्र अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. 5वा षटक आहे प्रगतीपथावरती. धावसंख्या 18 धावा, 5 गडी बाद अकोला स्ट्रायकर. आता मात्र दबाव आहे. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता मात्र झाला होता, परंतु चेंडू फळीवर येत नाहीये. एक अतिरिक्त धाव वाईट स्वरूपाची आपल्याला बघू शकतो मैदानावरती. एक चांगला फटका बॅकफुटला जाऊन पुश केलाय, लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत तैनात. आता मात्र एकच धाव मिळते आहे. धावसंख्या 19 धावा. 5वं षटक आहे प्रगतीपथावरती. जर बघितलं तर धावसंख्या अजून खूप करायची आहे. आव्हान आहे तुमच्या समोर 142 धावांचं, 141 धावांचं. आता मात्र कट केल्या चेंडूवरती. चेंडू जातो आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कौतुकास्पद क्षेत्ररक्षण. यवतमाळ संघाच्या प्रत्येक खेळाडूमध्ये जोश पाहायला मिळतोय. काय फलंदाजी पाहायला मिळाली. RK नीश्वर अतिशय चांगल्या प्रकारची फटकेबाजी मैदानावरती झाली. जरा सरळ फेकी एष्टीवर आदळली असती तर निश्चितच संकटामध्ये सापडले असते फलंदाज.
हर्षल मात्र आता 2 धावा अर्जित होत आहेत. पाच षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 23 धावा. आवश्यकता GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. के नुकसान पर छठा ओवर लेकर आ रहे हैं 23 5 ओवर की समाप्ति के बाद 23 रन 5 विकेट के नुकसान पर छठा ओवर लेकर आए निश्वर. पहली गेंद विकी को मिस कर दिया. बहुत बढ़िया गेंद. धावा संख्या 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. 23 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये अकोला स्ट्रायकर संघ. धाव संख्या 23 गडी. 23 धावा 5 गडी बाद. आता अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू होता. फुलटॉस लेनचा हा चेंडू. धाव संख्या 24 धावांवरती जाऊन पोहोचते. 6वं षटक आहे. जर बघितलं तर 5 गडी बाद आहेत अकोला स्ट्रायकर संघाच्या. एक अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतो. निश्वर यांच्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन आहे. आता मात्र दबाव आहे. हर्षल आणि विकी कांबळे दोन्ही फलंदाज मैदानावरती तैनात आहे. एकाला जबाबदारी घेऊन फलंदाजी करण्याची आवश्यकता असेल मैदानावरती. पुन्हा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये असेल. बघूया आता. चेंडू जातो आहे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. मात्र 1 धाव 25 धावा. आता मात्र पुन्हा चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक थोडस क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते मैदानावरती. 25 चेंडू आणि 115 धावांची आवश्यकता. 25 चेंडू 115 धावा. आता मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू जातोय सरळ. क्षेत्ररक्षक काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. अतिशय कौतुकास्पद क्षेत्ररक्षण म्हणण्यास हरकत नाही.
निश्चितच 5 धावा. पाच धावांचा बचाव करताना क्षेत्ररक्षक. निलेश राठोड असतील नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्गावर सज्ज. 7वं षटक. पहिलं षटक 5 धावा निश्चितच त्यांनी दिल्या होत्या. एका खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बाद होतोय. हर्षल जिसने थोड़ी सी पीली बेहोश हो गया. थोड़ी सी पीली बेहोश सूरज नवले असतील नवीन फलंदाज. आता मात्र दबावा आहे. 23 चेंडू 114 धावा. निश्चितच थोडासा अशक्य असं आव्हान आहे अकोला स्ट्रायकर समोर, परंतु प्रयत्न करण्यास हरकत नाही. आता मात्र मोठा फटका मारण्याचा पुन्हा प्रयत्न होतोय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा मोठा फटका लागतोय. 2 7 गडी बाद. कव्हर मध्ये खेळून काढलाय मात्र निर्धाव चेंडू. वाईड अतिरिक्त धाव. पुन्हा एक खराब चेंडू. पुन्हा अतिरिक्त धाव. आता मात्र पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगला चेंडू होता. पुन्हा निर्धाव चेंडू येतो. आमच्या समवेत जुळले आहेत आमचे सहकारी योगेश दादा. आमंत्रित करे त्यांना पुढच्या समालोचनासाठी. उत्कृष्ट असा बॉलिंगचा नजारा यवतमाळ द्वारा आणि हा टाकलेला पुढचा चेंडू
आणि हा पंचांचा इशारा व्हाईट बॉल. 19 बॉलामध्ये 111 रनांची जरूरत आवश्यकता अकोला टीमला. आणि हा पुढचा चेंडू आणि हा घुमवलेला आहे उत्कृष्ट असा षटकार. पहले अपना ही होती तो अकोला ये मैच नहीं होता. क्या लगता है तुम्हें? निश्चितच फटकेबाजी अकोला संघाने केली असती तर ग्रीन रिव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे ह्युमी डायमंड हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उत्पादक आहे. ह्युमी डायमंडचा वापर केल्याने पांढऱ्या मुळांच्या व हरितद्रव्याच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांमध्ये प्रतिकात्मक शक्ती वाढते. पाने, फळे, मैच में बनकर रहना है तो हर एक बॉल को 6 में कन्वर्ट करना पड़ेगा. अभी ये नेक्स्ट गेंद डालते हुए निश्वर, ये आरके ने रोकते हुए यहाँ पे क्या करते स्ट्रैटेजी. निश्वर काफी बढ़िया बॉलर है निश्वर 45 और एक घुमा दिया है लेकिन आरके के हाथ आरके ग्लव्स में एक गेंद. काफी बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन निश्वर द्वारा. ये 45 जो ये टी शर्ट पहनते हैं रोहित शर्मा निश्वर ये बड़े ऑलराउंडर प्लेयर है यवतमाल के. और एक घुमा दिया है लेकिन क्या करते फील्डर. एक काफी बढ़िया फील्डिंग का नजारा यवतमाल द्वारा और आसानी से बैट्समैन सिंगल बटोरते हुए. अभी 16 गेंदों में 103 रनों की जरूरत. बढ़िया बॉलिंग का नजारा निश्वर द्वारा. बैट्समैन पढ़ नहीं पाए गेंद. टप्पा कहां पे पड़ा. यह बढ़िया विकेट कीपिंग आरके द्वारा. और नेक्स्ट गेंद निश्वर की और ये घुमा दिया है. देखना है जे क्या कैच पकड़ते लेकिन जे कैच ओवर में चेतन द्वारा बढ़िया बल्लेबाजी चेतन और एक पॉइंट की दिशा में घुमा दिया है और इस सिंगल आसानी से सिंगल बटोरते हुए. और मुझे लगता है अभी 13 गेंदें शेष है और 96 रनों की जरूरत है अकोला को. अकोला स्ट्राइकर जो लास्ट विनर है और ये घुमा दिया स्ट्रेट और जग्गू कैच पकड़ दे. क्या जग्गू ने कैच छोड़ा लेकिन गुड ट्राई जग्गू. अभी रनआउट का मौका है लेकिन रनआउट का मौका भी छूटा. मुझे जो लगता है मुझे क्या लगता है अनिकेत ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल अभी क्या स्ट्रैटेजी बनाते आरके अभी देखना पड़ेगा. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. 12 गेंदों में उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. आता हॅलो 12 बॉल मध्ये 94 रनाची गरज आहे अकोला स्ट्रायकरला.
आणि हा उत्कृष्ट बघताय काय धावबाद होत आहे का? चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण यावर लक्ष्मण जे नंबरची टी शर्ट घातली आहे पुढच्या बॉल काय करताय आपण बघूया. आणि हा लक्ष्मण ते सॉरी लखन आणि हा लखनने टाकलेला चेंडू हा पॉइंटच्या दिशेने जातोय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. अरे वाह त्याच प्रकारचे उत्कृष्ट बॅटिंग त्याच प्रकारची उत्कृष्ट फिल्डिंग. नाईस हा कॉम्बिनेशन बॉलामध्ये दोन्ही टीम मध्ये. आणि हा जवळपास उत्कृष्ट अशा फिल्डिंग खूप सुंदरपणे महेश द्वारा जगदीश यांनी द्वारा. खूप चौका जाणारा बॉल पायाद्वारे अडवलेला आहे. खूप नाईस फिल्डिंग. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. मला वाटतं आता फ्री हिट राहील. फ्री हिट आहे. पुढचा बॉल येणारा फ्री हिट राहील. उत्कृष्ट असं बॅटिंगचं अकोला डेथ ओव्हर मध्ये. आणि हा लखनने टाकलेला हा चेंडू आणि घुमा दिया है. देखता है नीश्वर के सर के ऊपर. तेवढा सुंदर बॉल तेवढा सुंदर चौका. लखनचा पुलचा चेंडू बघताय फलंदाज उत्कृष्ट असा टोलवलेला आहे आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. जगदीश जो काही युनिव्हर्सिटी खेळलेला आहे जग्गू त्याचा फेवरेट नेम आहे आणि 1 नंबरची टी शर्ट घालतो जग्गू पीडी प्लेयर आहे जग्गू. फक्त आणि फक्त अकोला आणि यवतमाळ टीम मध्ये आता औपचारिकता बाकी. 84 रन 6 गेंदों में 84 रन की जरूरत है. अब तो सिर्फ औपचारिकता ही बची है अकोला स्ट्राइकर के लिए. 6 गेंदों में 84 रन्स. अभी नेक्स्ट ओवर किसको देते कप्तान अभी देखना पड़ेगा. आकाश. नेक्स्ट बॉलर आकाश. 6 चेंडू आणि 84 धावा. 6 चेंडू म्हणजे 84 धावांची जरूरत. आणि हा पहिला चेंडू टाकत आहे आकाश. आणि हा जातो आहे 1 रन. पाच बॉलामध्ये 83 रन. हा टोललेला आहे बघतोय काय आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आणि कॅच. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण यवतमाळ टीम द्वारा. यवतमाळ टीमच्या बद्दल सांगायचं झालं माझ्यामध्ये खूपच नेक्स्ट कमेंटेटर है हमारे दोस्त अनिकेत. आगे का हाल सुनाएंगे अपने मराठी और संस्कृत में. धन्यवाद दादा. 4 चेंडू 83 धावांची आवश्यकता. ओके ओके ठीक आहे.
फुलटॉस लेनचा हा चेंडू खेळून काढलाय तो कव्हरच्या रिजन मध्ये. 1 धाव, दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा अर्जित. आवश्यकता आता मोठ्या फटकेबाजींची तरी सामना मात्र गमावला आहे अकोला स्ट्रायकर संघाने. 3 चेंडू 81 धावा अशक्य असं. पुन्हा मोठा फटका, चेंडू सीमारे शंभर षटकार. दोन चेंडू 75 धावा. अतिशय चांगल्या प्रकारचा हा चेंडू होता, मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लेगबायच्या स्वरूपातली येते 1 धाव. धाव संख्या आता लागणार आहे 1 बॉल आणि 74 धावा. 1 बॉल 74 धावा. 1 6 लावा. हा चौकार लागतोय इथे. व्हाईट बॉल आणि 4 रन. एक बॉल 6 रन. आणि हा सामना जिंक भारतीय